नमस्कार सर्वांना. मी प्रांजली. ज्यांचं स्वतःचं घर नाही आहे, ज्यांना स्वतःचं घर घेण्याची, स्वतःच्या घरामध्ये राहायला जाण्याची खूप उत्सुकता आहे किंवा त्यांची खूप इच्छा आहे, तर अशा सर्व ताई व दादांसाठी किंवा तुम्ही मुलं किंवा मुली आहात आणि तुम्हाला वाटतं की आपलं घर असावं, आईवडिलांनी घर घ्यावं, त्यांची कमाई वाढावी, इन्कम वाढावी, उद्योगधंदा व्यवसाय चालावा, पैशाची जुळवाजुळव व्हावी आणि तुमचं स्वतःचं घर असावं, तर घरातील कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने जरी लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही ट्रिक वापरली, ही पद्धत वापरली, तर नक्कीच 100% काय, अगदी 1001% तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही सुखात समाधानाने तुमच्या स्वतःच्या घरामध्ये राहाल आणि तुम्ही 100% राहाल. हा विश्वास माझा तर आहे, पण हा विश्वास तुम्ही सुद्धा तुमच्यावर ठेवा. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण उपाय करतो, सेवा करतो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक ज्या आहेत त्या आपण वापरतो. हां, आपण त्या करतोय, पण बॅक ऑफ द माइंड, डोक्यामध्ये काय आहे, होईल का नाही, ही ट्रिक काम करेल का नाही, असं थोडीच असतं, असं असतं तर कुठल्या काय झालं असतं, असं असतं तर तसं झालं असतं. काय करायचं आहे आपल्याला, असं असतं तर तसं झालं असतं, तसं असतं तर असं झालं असतं. तिथे डोकं लावू नका. आजपर्यंत या सगळीकडे आपण डोकं लावलं, असं असतं, झालं असतं का, ह्या काही गोष्टी खऱ्या असतात का, म्हणून तर तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये आहात, म्हणून तर तुमचं स्वतःचं घर नाही आहे ना. मग काय हरकत आहे, स्वतःच्या फायद्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी ही गोष्ट खरी माना. जे तुम्ही रटाळ, तेच डोक्यात विचार, ह्याचे कुटाणे, त्याचे कुटाणे, त्याच्याबद्दल वाईट, ह्याच्याबद्दल वाईट ऐकताय, बोलताय, ते थोडंसं सोडून आपल्या फायद्यासाठी जर तुम्ही याचा वापर केला, तर कुठे काय बिघडत आहे, तुम्हाला 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचे विचार बदलायचे आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या डोक्यातून जे नकारात्मक विचारांचा जो गिचमीड काला झालेला आहे ना, तो तुम्हाला पूर्णपणे दूर करायचा आहे, साफ करायचा आहे आणि त्या डोक्यामध्ये आपल्याला जे भरलेला सगळा हे आहे ना, ते काढून त्याच्यामध्ये सकारात्मक विचार घालायचे आहेत. आणि ज्या वेळेला आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट घालू, एखादी तुमची इच्छा असेल, काय असेल, ती आपण टाकू, त्यावेळेला ती सत्यात उतरते. ते आपलं भविष्य असतं. एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगते. जसं की बघा आता, एखादे ताई असतील, दादा असतील, त्यांचा गुडघा दुखतो. समजा त्यांचा गुडघा दुखायला लागलेला आहे, किंवा आपल्याला जेव्हा अचानक चाकू लागला किंवा कुठेतरी आपल्याला पायाला ठेच लागली आणि तिथे थोडंसं खरचटलं किंवा तिथून रक्त निघालं, तर आपण दिवसभर काय म्हणजे सारखं काय म्हणतो, माझे गुडघे खूप दुखतात हो, बापरे माझं ना हे कट झालं, माझं बोट खूप दुखतंय. परत आपण दुसरं कुठेतरी गेलो, दुसरे कोणी भेटले, हो माझे गुडघे खूपच दुखतात हो, सगळे विलास करून बघितले, पण कशाचाच रिझल्ट नाही. परत संध्याकाळी टी व्ही बघताना, काय करावं, माझे गुडघे खूपच दुखतायत, कोणतंच तेल कामाला येत नाही, डॉक्टरच्या गोळ्या कामाला येत नाही. म्हणजे तुम्ही दिवसातून 50 वेळा ही गोष्ट बोलताय. तुम्ही ती गोष्ट बोलताय. जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीट 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 बोलतो, तेव्हा ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेले आहात, भरेल ते भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल, तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत वास्तुदेवता राहते. तुमच्या तोंडातून चांगले शब्द निघू द्यात किंवा वाईट शब्द निघू द्यात, ती डायरेक्ट तथास्तु म्हणते. आणि देव जो असतो ना, देवाला फक्त एकच शब्द माहीत आहे, तथास्तु. तुम्ही देवाला काही चांगलं बोला, देवा मला हे पाहिजे ते पाहिजे, देव म्हणतो तथास्तु. तुम्ही मनातली मनात किंवा देवाशी बोलताना, तू माझ्यासोबत देवा असंच केलंस, माझं आयुष्य असं आहे, माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं नाही, देव तथास्तु म्हणतो. देव म्हणतो की हे जे मुख आहे, हे जे तोंड आहे, हे चांगलं बोलण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. मग त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. आपली आजी पणजी पूर्वीपासून आपल्याला सांगायची, आपली आई, की चांगलं बोला रे बाबांनो, तोंडातून चांगले शब्द काढा रे बाबांनो. हे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन नवीन नाही आहे. अगदी त्यांना म्हणजे माहीत नव्हतं नाव की ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. पण आपली आजी पणजी, आपले पूर्वज एवढे हुशार होते ना, की ते तेव्हाच म्हणायचे की आपल्याला तोंड हे चांगलं बोलण्यासाठी दिलेलं आहे, हात हे दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी दिलेले आहेत, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी दिलेले आहेत, दानधर्म करण्यासाठी दिलेले आहेत, काम करण्यासाठी दिलेले आहेत. ते तेव्हा म्हणायचे. पण आता सुद्धा या कलियुगात सुद्धा आपण म्हणतो 21वं शतक, पण या गोष्टी आजही आपल्या लक्षात आलेल्या नाहीयेत.
त्याच्यामुळे आणि तुम्ही जेव्हा म्हणता माझा गुडघा दुखतोय गुडघा दुखतोय, तर तुम्ही जे बोलता तशाच नकारात्मक व्हायब्रेशन्स तुमच्या आजूबाजूला तयार होतात. तुमचं आभामंडल नकारात्मक तयार होतं. आणि जसं आपण म्हणतो की जमिनीमध्ये जे पेरू, शेतामध्ये जे पेरू तेच झाड उगवणार आहे, तसं तुम्ही ज्या नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडताय, तर समोरून सुद्धा तुम्हाला नकारात्मक ऊर्जाच अट्रॅक्ट होणार आहेत, अट्रॅक्ट तुम्ही करणार आहात. आणि तुम्ही म्हणताय की माझा गुडघा दुखतोय दुखतोय दुखतोय, तर सगळ्या ज्या एनर्जीज आहेत त्या म्हणतात घे बाबा, तूच म्हणतोयस तुझा गुडघा दुखतोय, मग अजून जास्त दुखू दे, तुला कोणतंच काम नाही. ह्याच्यासाठी भले प्रेझेंट आपलं काय आहे की गुडघा दुखतोय, माझं स्वतःचं घर नाहीये आपल्याला माहिती आहे ना, मग ती गोष्ट परत 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 बोलून आपण भविष्यात तुमचं स्वतःचं घर होणार जरी असेल, तर तुम्ही त्या घराला तुमच्यापर्यंत येऊच देत नाहीयेत, कारण तुमच्या व्हायब्रेशन तुम्ही तशा सोडताय, माझं घर नाहीये. मग तुमचं घर तुमच्या आयुष्यामध्ये येईल कसं, जर तुम्हीच म्हणताय की माझं घर नाहीये. घर समोर तयार आहे, ते म्हणतंय की बाबा तुझं मी घर आहे, मी येतोय, तुम्ही माझ्या घरात राहा, पण तूच नाही नाही म्हणतोय, तर मी कसं तुझ्यापर्यंत येऊ. मग आपण त्या घराला, त्या जागेला आपल्यापर्यंत येण्यासाठी आपण स्वतःला सकारात्मक बनवायला हवं. आपली ऑरा तर आपल्याला सकारात्मक करायचीच आहे, पण त्याबरोबर आपलं जे डोकं आहे, आपलं जे माइंड आहे, ते सबकॉन्शियस माइंड आहे, हे सुद्धा सकारात्मकतेने भरपूर आपल्याला करायचं आहे. आणि त्या डोक्यामध्ये एक फुल फोकस की मला माझं स्वतःचं घर पाहिजे आहे, कोणत्याही हालतीत माझं स्वतःचं घर होणार आहे, आणि मी कशाही परिस्थितीमध्ये, काहीही असो, कसेही दिवस असो, कशीही परिस्थिती असो, भले तुमच्याकडे आज रुपया नाही, पैसा नाही, तुम्हाला माहीत नाही माझं घर कसं होईल, तरीसुद्धा मनामध्ये एक दृढ विश्वास की माझं स्वतःचं घर होणार आहे, मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या कुटुंबासोबत सुखासमाधानाने राहणार आहे. हा विश्वास सुरुवातीला तुम्ही एक मनाशी बाळगा, हा विश्वास मनाशी बाळगा. माझ्याजवळ काय आहे, बँकेचे मिळेल का, माझा नवरा किती कमावतो, मी किती कमावतो, ते सगळं युनिवर्सवर सोडून द्या, या ब्रह्मांडावर सोडून द्या, तो बघेल काय करायचं ते. तुम्ही फक्त तुमचे विचार सकारात्मक ठेवा. आणि यासाठी हे जे आहे ते आपलं 30 डेजचं 30 दिवसांचं चॅलेंज असणार आहे. हा फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. उद्यापासून तुम्हाला या चॅनलवर LOA इन मराठी या चॅनलवर छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ येतील. 30 दिवसांपर्यंत रोज एक व्हिडिओ, असा शॉर्ट व्हिडिओ येईल. त्याचं जे थंबनेल असेल हेच असेल, आणि याच्यावरती मी टाकेल डे 1, डे 2, डे 3, डे 4 असं 30 दिवसांपर्यंत. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जाव्यात, आणि आपलं फक्त एक स्वप्न जे आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जावं, त्या ब्रह्मांडामध्ये जावं, आणि आपलं स्वतःचं घर लवकरात लवकर व्हावं. यासाठी 30 दिवसांपर्यंत रोज एक अफर्मेशन आपण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काय करायचं आहे की डे 1, आता उद्या मी तुम्हाला पहिली अफर्मेशन सांगितली, तर ती अफर्मेशन 30 दिवसांपर्यंत दररोज तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर, किंवा रात्री झोपण्यापूर्वी, किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तुमच्याकडे जेव्हा शांत वेळ असतो, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, दिवसभरात तुमचं मन जेव्हा प्रसन्न असेल, तेव्हा तुम्हाला ती जी अफर्मेशन आहे ती 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, तुम्हाला जेवढा वेळ वाटेल की मला ही अफर्मेशन बोलायची आहे, तर तुम्हाला ती किमान तुमच्या स्वतःच्या कानांपर्यंत त्याचा आवाज पोहोचेल एवढ्या आवाजामध्ये ती रिपीट लूपमध्ये बोलायची आहे. जेव्हा आपण लूपमध्ये बोलतो, रिपीट एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असते, आणि जेव्हा एखादी गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते तेव्हा ती सत्यात उतरत असते. तीच गोष्ट आपलं भविष्य असतं. आणि जेव्हा तुम्ही मोठ्याने बोलाल तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदेवता सुद्धा तथास्तु म्हणतील. आणि तुमचं स्वतःचं घर घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या वास्तुदेवतेचे आशीर्वाद मिळतील. हे सगळ्यात खूप मोठं आहे. आणि ती सबकॉन्शियस माइंडमध्ये गोष्ट गेल्यानंतर हे ब्रह्मांड सुद्धा तुमच्यासाठी तुमचं घर तुम्हाला मिळवून देण्यासाठी तशा सिच्युएशन क्रिएट करेल. अचानक तुमचा बिझनेस चांगला चालू लागेल, तुमच्या मिस्टरांना आहे त्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, म्हणजे काहीही होऊ शकतं.
काय होणार तुम्ही याचा विचार करू नका, ते काहीही होऊ शकतं. पण तुमचं स्वतःचं घर जे आहे ते होण्यासाठी ज्या काही अडचणी असतील, जे काही अडथळे असतील, ते सर्व आपोआप दूर होतील. आणि एक दिवस असा येईल की तुम्हालाही कळणार नाही की अरे मी हे केलं होतं, माझं स्वतःचं घर झालं, एवढ्या लवकर झालं, माझी इच्छा पूर्ण झाली, मला अगोदर या गोष्टी का समजल्या नाही. अशी परिस्थिती म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आनंदाच्या याच्यात तुम्ही स्वतःशीच या गोष्टी बोलाल. इतकं मॅजिकली तुमच्यासाठी हे जे 30 दिवस असतील ते तुमच्यासाठी असतील. आणि या 30 दिवसांमध्ये खरोखर पहिल्या दिवशीची जी अफर्मेशन आहे ती 30 दिवस आपल्याला बोलायची आहे. परत मी दुसऱ्या दिवशी जी अफर्मेशन तुम्हाला देणार, तर पहिल्या दिवशीची अफर्मेशन बोलायची, त्याच्यासोबत ही दुसरी पण अफर्मेशन जोडायची. आता पहिल्या दिवशी समजा तुम्ही अर्धा तास अफर्मेशन बोलली, तर दुसऱ्या दिवशी ह्या दोन मिळून अर्धा तास 1 तास घालायचा असं नाही. आपल्या घरातली सगळी कामं करून सगळ्यांचे टायमिंग पाळून आपल्याला ही गोष्ट करायची. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं की त्या अर्ध्या तासामध्ये अर्धा वेळ ही आणि थोडा वेळ ती, ह्या 2 अफर्मेशन बोलायच्या. परत तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला तिसरी अफर्मेशन सांगणार, मग त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही थोडा वेळ मिळून ह्या 3 अफर्मेशन बोलायच्या. परत मी तुम्हाला चौथ्या दिवशी सांगणार, परत तुम्ही त्या 4 अफर्मेशन त्या अर्ध्या तासामध्ये बोलायच्या. आणि जसं जसं हे वाढत जाईल मग तसं तसं तुम्ही टाइम डिवाइड करू शकता की सकाळी तुम्ही अर्धा तास दिला, त्यामध्ये तुम्ही समजा 15 अफर्मेशन बोलल्या, संध्याकाळी तुम्ही 15 अफर्मेशन बोलल्या, किंवा दुपारी तुम्ही 10, सकाळी 10, संध्याकाळी 10, या पद्धतीने तुम्ही बोलल्या तरी सुद्धा चालेल. आपला मेन मोटो काय आहे, आपला उद्देश काय आहे की माझं स्वतःचं घर झालं आहे, हे जे माझं स्वप्न आहे ते सत्यात उतरवायचं आहे. आणि त्यासाठी मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला रेडी करायचं आहे. माझं स्वतःचं घर होऊ शकत नाही याबद्दलची निगेटिव्हिटी जी आहे, नकारात्मकता जी आहे माझ्या डोक्यामध्ये, ती मला समूळ पूर्णपणे नष्ट करायची आहे. आणि ती गोष्ट सत्यात उतरणार, ती गोष्ट होणार, काहीही झालं तरी होणार, हे मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला, मला माझ्या स्वतःला सांगायचं आहे. हा आपला मेन उद्देश असणार आहे. आणि जेव्हा आता समजा 15, 16, 17, 18 अफर्मेशन होतील, मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या बोलू सुद्धा शकता. आणि प्रत्येक अफर्मेशन जी आहे, आता पहिल्या दिवशीची मी अफर्मेशन सांगितली, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती 30 वेळा लिहू सुद्धा शकता. दुसऱ्या दिवशीची असेल ही 15 वेळेस लिहा, दुसरी 15 वेळेस लिहा. परत तिसऱ्या दिवशीची अफर्मेशन सांगितली, पहिली थोडा काउंट करा, डिवाइड करा की पहिली एवढा वेळ लिहायची, दुसरी एवढा वेळ लिहायची, तिसरी एवढा वेळ, असं करत करत समजा 30वा दिवस आला तर 30व्या दिवशी एक अफर्मेशन 1 वेळा या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. म्हणजे हे असंच लिहावं असा काही रूल नाही. तुमच्या मनाने तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, काही हरकत. तुम्हाला जर वाटलं की मला प्रत्येक अफर्मेशन 30 वेळा लिहायची, तसं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुमच्यावर आहे की किती लवकर मला माझं माइंड जे आहे त्याची प्रोग्रामिंग करायची आहे आणि माझं स्वप्न मला सत्यात उतरवायचं आहे. आता या पद्धतीने हे 30 दिवसांचं चॅलेंज आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. तुम्ही कधी लेट जरी हा व्हिडिओ बघितला तरी डे 1 पासून तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. आणि ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही 30 दिवसांचं हे जे चॅलेंज आहे ते सुरू करू शकता. फक्त मी हा जुना व्हिडिओ आहे मग मी करू नाही शकत असं अजिबात नाही. शॉर्ट व्हिडिओमध्ये जा, डे 1, डे 2, डे 3 असे तुम्हाला सगळे शॉर्ट व्हिडिओ मिळतील. तर तुम्ही ज्या दिवशी बघाल त्या दिवशीपासून 30 डेजचं तुम्ही हे चॅलेंज जे आहे ते स्वीकारा. यासाठी पिरियड, सुतं, गावाला गेलो, कोणतेही नियम नाही, कोणतेही अटी नाही. अगदी 30 दिवस काहीही असो, फक्त आपल्याला कंटिन्युटी ठेवायची आहे. एकच सुद्धा दिवस सोडायचा नाही. एखादा दिवस तुमचा सुटला तर परत तुम्हाला डे 1 पासून हे चॅलेंज जे आहे ते तुम्हाला सुरू करायचं आहे. नमस्कार.